शनिवार दिनांक 1 डिसेंबर 2024 रोजी अलिबाग समुद्र किनारी झालेल्या हत्याकांडात पेण तालुक्यातील गडप गावातील तरुण मितेश जनार्दन पाटील याची धारदार हत्याराने वार करून निर्गुणपणे हत्या केली व त्यात तो मृत्युमुखी पडला। याच गुन्ह्यातील आरोपींना जास्तीत जास्त कठोर शिक्षा मिळावी व त्याच्या कुटुंबियांना न्याय मिळावा आणि प्रशासनाला सदर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी श्रद्धा सबुरी मित्रमंडळ वाशी गडप खारघाट यांच्या वतीने कॅन्डल मार्चचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी साई मंदिरात उपस्थित असलेल्या नागरिकांनी मेणबत्ती पेटवून मितेशला श्रद्धांजली वाहण्यात आली। जोपर्यंत मितेशला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही असे ग्रामस्थांनी सांगितले। मितेश पाटीलला न्याय मिळाला पाहिजे, मितेश पाटीलला न्याय मिळाला पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, आरोपींना शिक्षा झालीच पाहिजे, मितेश पाटीलला न्याय मिळाला पाहिजे। आता श्रद्धा सबुरी मित्रमंडळ गडप यांच्या वतीनं हा कॅन्डल मार्च काढला। त्याच्या मितेश पाटील ही निर्गुणपणे हत्या केली त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी हा कॅन्डल मार्च काढलेला आहे। आज पाहायला गेलात तर रायगड जिल्ह्यामध्ये की ड्रग्स माफिया आणि खुनी दरोडेखोर किंवा गुंडगर जे तिचे लोक आहेत ते खुलेआम फिरत आहेत आणि त्या कारणामुळेच आज आमच्या नितेशची हत्या झाली आणि तो आज आमच्यातून निघून गेलेला आहे। त्याला न्याय मिळावा याच्यासाठी आम्ही हा कॅन्डल मार्च काढलेला आहे आणि जोपर्यंत त्यांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही हा असे लढे वारंवार घेत राहू। त्यासाठी आम्ही प्रशासनाद्वारे दार देखील खटकवलेला आहे, न्यायालयीन दार देखील खटकवलेला आहे। त्यासाठी जर का विलंब होत असेल तर वेळ बनली तर आम्ही कलेक्टरच्या कार्यालयावर देखील मोर्चा नेण्याचा प्रयत्न करणार आहोत, रस्ता रोको देखील करण्याचा प्रयत्न करणार आहोत। शेवट जोपर्यंत नितेशला न्याय मिळत नाही तोपर्यंत आमची लढाई तशीच चालू राहील। माझा भाऊ आज निघून गेला, एकुलता एक कमवणारा होता। त्याची निर्गुणपणे हत्या केली आणि जो हत्या करणारे होते त्यांच्यावर अगोदरशी 4-5 केसेस चालू आहेत, तरीही प्रशासनाने त्यांना वारंवार सूट दिली। त्यांच्या सुट्टीमुळे माझा आज भाऊ गमावला। ह्या प्रशासनाचाही सुद्धा याच्यात हात आहे, त्याच्यामुळे त्याला कठोरात कठोर शिक्षा व्हावी त्यांना 5 जणांना अशी मी प्रशासनाला मागणी करतो। नाहीतर दुसऱ्याही कोणाचं आईचं बाल त्याच्याही जीवाला धोका आहे, त्यांच्याकडून जाऊ शकतोय अशी मी मागणी करतोय। अशाच ताज्या अपडेट्स मिळवण्यासाठी आपल्या रंग मराठी न्यूज चॅनेलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।